दिंडोरीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अनोख्या पद्धतीचं आंदोलन केलं। अजित पवारांच्या दौऱ्यानंतर गुलाबी पाण्याने रस्ते धुतले, तर दिंडोरीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अनोख्या पद्धतीचं आंदोलन करण्यात आलंय। अजितदादांच्या मेळाव्यापूर्वी अनेक कार्यकर्ते स्थानबद्ध होते, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यानंतर गुलाबी पाणी टाकून रस्ते साफ करण्यात आलेले आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अनोख्या आंदोलनासंदर्भातली ही महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। काल अजित पवार जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं दिंडोरीच्या दौऱ्यावर होते। दिंडोरीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून रस्ते गुलाबी पाणी शिंपडून आता स्वच्छ करण्यात आलेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। दिंडोरीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अनोख्या पद्धतीचं आंदोलन केलंय। महेश महाले आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याकडून बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊयात। महेश, दिंडोरीमध्ये अजित पवारांची सन्मान रॅली पार पडली आणि या रॅलीनंतर मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अनोख्या पद्धतीचं आंदोलन केलंय। रस्ते गुलाबी पाण्याने धुतलेले आहेत। अगदी खरंय शुभम, खरं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा ही संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झालेली आहे। याची सुरुवात ही काल नाशिक पासून झाली। नाशिकच्या दिंडोरीमध्ये अजित पवार आलेले होते। खरं तर जनसन्मान यात्रेनिमित्त अजित पवार यांचा जो लुक आहे तो देखील चर्चेत आहे। गुलाबी रंगाचं जॅकेट आणि इव्हेंट मॅनेजमेंटची टीम ती देखील गुलाबी रंगाचे जॅकेट घालून त्या ठिकाणी आहे। आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर महेश, मी तुम्हाला काही वेळासाठी थांबवतोय। राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण आपल्याशी जोडले जातात, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। सूरजजी, लोकशाहीमध्ये आपलं स्वागत आहे। अजित पवारांची जनसन्मान रॅली पार पडली, त्यानंतर मात्र शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज दिंडोरीमध्ये आंदोलन केलं जात आहे। रस्ते गुलाबी पाण्याने धुतले जातात, यावर तुमची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। आमच्या कलरची भुरळ पडलेली आहे म्हणून कदाचित त्याने ते रस्ते धुतले असतील, कारण त्यांना आमच्याशिवाय राहवत नसेल कदाचित, आणि आमच्या कलरचा भुरळ पडल्यामुळे तसं आंदोलन केलं असेल। पण असं हा पब्लिसिटी स्टंट आहे। त्यांनी जनसामान्याचे किती प्रश्न सोडवले ते सांगावं, आमच्या आमदारांनी किती कामं आणले ते तर पाहावं। त्यांनी काहीतरी व्यावहारिक बोलण्यापेक्षा असं काहीतरी स्टंटबाजी करून प्रसिद्धी मिळवायचा हा प्रयत्न केविलवाना त्यांचा दिसतोय, आणि अशा आंदोलनाला आम्ही भीक घालत नाही। सूरजजी, संपूर्ण जनसन्मान रॅलीला मेळाव्याला गुलाबी रंगाची झालर पाहायला मिळाली, त्यानंतर मात्र गुलाबी रंगाने हे सगळे रस्ते साफ केले जात आहेत, असं आंदोलन शरदचंद्र पवार पक्ष करतोय। आम्हाला आनंद आहे की त्यांना आमचा कलर आवडला, त्यांनी सातत्यानं असं करावं, आमच्या शुभेच्छा त्यांना आहेत। आम्ही जनसन्मान यात्रा जनतेचा सन्मान करण्यासाठी काढलेले आहे। या यात्रेच्या माध्यमातून जे काही आमच्या सरकारने योजना आणल्या त्या लोकांपर्यंत, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवाव्यात, त्यांना त्यांचा सन्मान व्हावा यासाठी केलेलं। त्यांना जनतेचा सन्मान केलेलं मान्य नसेल म्हणून कदाचित असल्या स्टंटबाजी करतायत, आणि अशा स्टंटबाजीने काही होणार नाही। लोकांना कळून चुकलेलं आहे की ते फक्त असं काहीतरी करून प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न करतायत। अगदी सूरजजी, तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया या बातमीच्या संदर्भातली पोहोचलेली आहे। तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।